Good morning, dear students. We have today an excellent lecture regarding the method of sterilization. आतापर्यंत जे आपण बघितलं की आपण स्टेनिंग बघितला होता, आपण मीडिया बघितला होता आणि वी ट्राय टू कंटिन्यू इन दॅट वे ओनली. द ओनली थिंग इज दॅट की ही मेथड कशासाठी करायची, त्याचा उपयोग काय आणि स्टरलायझेशन एकदा झाल्यानंतर हाऊ वी आर गोइंग टू डिटेक्ट द प्रेझन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्याच्या काही टेक्निक्स आहेत, काही मेथड्स आहेत बाय विच वन कॅन इझिली गो विथ स्टडिंग द मेथड ऑफ स्टरलायझेशन. सो लेट अस अंडरस्टँड वन बाय वन पॉइंट. So what is sterilization? Sterilization is the killing or removal of all microorganisms including bacterial spore which are highly resistant. It means removal or killing of all bacterial cells and spores from that environment. We say the environment is said to be sterile environment. The term sterile, sterilize and sterilization refers to complete absence or destruction of microorganisms. For example, समजा आपण घेतलं की बाबा हा पेन मला स्टरलाइज करायचा आहे, तर या पेनला मी अशा प्रकारची काहीतरी मेथड वापरीन की ज्या मेथडच्या बेसिसवरती दिस पेन विल बी फ्री ऑफ बॅक्टेरिया, फ्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. देन आय वुड से that this method is called as method of sterilization. Now what is the aim of the sterilization? To ensure that the preparations are free from all the viable forms of microorganisms. Sterilization efficiently का करावं, त्याचं मेन कारण हेच आहे की त्या स्टरलायझेशन मुळेच दी टोटल वायबल फॉर्म, वायबल मध्ये जिवंत असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम्स इथे जे असणार आहेत, दोज विल बी इझिली डिस्ट्रॉयड, दोज विल बी इझिली रिमूव्ड. Assure that the whole process has taken place with the highest degree of expectation. Make sure that the preparations are from the chance of infection are safe for use. म्हणजे स्टरलायझेशन करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की त्या स्टरलायझेशन प्रोसेस झाल्यानंतर ती पर्टिक्युलर गोष्ट ही स्टराईल राहणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल जसं आपण सर्जिकल मेथडमध्ये वापरतो किंवा आय ड्रॉप्स, आता डोळ्याची साथ येऊन गेली, आय ड्रॉप जसे वापरतो, तर ते आय ड्रॉप्स पण कसे असले पाहिजे, दोज आर विथ स्टराईल. ते स्टराईल असणं आवश्यक आहे. ते जर स्टराईल जर नसतील तर आपल्याला त्या कंटॅमिनेशनचं विनाकारण आपल्याला त्रास होऊ शकतो. ना इफेक्टिव्हनेस स्टरलायझेशन डिपेंड्स अपॉन, कशावरती स्टरलायझेशन डिपेंडंट आहे. स्टरलायझिंग मटेरियल, तुम्ही मटेरियल कोणतं स्टरलाइज करताय, त्याला एफिशियंटली कोणची मेथड वापरताय स्टरलायझेशनची, दॅट इज इम्पॉर्टंट. स्टरलायझिंग एजंट किंवा मेथड, काय स्टरलायझिंग एजंट तुम्ही वापरलाय, म्हणजे तुम्ही इथिलीन ऑक्साईड वापरलाय, गॅस स्टरलायझेशन केलेलं आहे, का सरळ अल्कोहोल वापरून तुम्ही स्टरलाइज किंवा डिसइन्फेक्ट केलेलं आहे, डिपेंडिंग अपॉन दॅट अँड टाइम विच इज वन ऑफ द मोस्ट. किती वेळापर्यंत आपण स्टरलायझेशन ते केलेलं गेलं पाहिजे की जेणेकरून द प्रेझन्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स इन दॅट एन्व्हायरमेंट विल बी नलिफाईड ऑर विल बी रिड्यूस्ड डाऊन. या तीन फॅक्टर्स, मेजर फॅक्टर्स आहे की ज्याच्यामुळे आपल्याला समजेल की ते पर्टिक्युलर स्टरलायझेशन मेथड किती वेळापर्यंतची वापरली पाहिजे. नाउ विल कम टू स्टरलायझेशन टेक्निक्स. वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. ड्राय हीट स्टरलायझेशन फिजिकल मेथडमध्ये आपण आधी घेऊया. दोन प्रकारचे मेथड, फिजिकल आणि केमिकल, म्हणून मग त्याच्यासाठी आधी पहिले फिजिकल मेथड ही लक्षात घेऊ. त्याच्यामध्ये ड्राय हीट स्टरलायझेशनमध्ये इन्सेरिनेशन म्हणून आहे. इन्सेरिनेशन म्हणजे काय की सरळ पूर्णपणे जळवून टाकणे. इन्सेरिनेशन इज कॉल्ड एज, पूर्णपणे त्याला जाळून टाकायचं सो दॅट पर्टिक्युलर एरिया विल बिकम व्हेरी मच स्टराईल. फॉर एक्झाम्पल एखादं लोखंड, या लोखंडाच्या याच्यावरती जर मायक्रो ऑर्गॅनिझम्स जर प्रेझेंट असतील तर आपल्याला कंटॅमिनेशन होऊ शकतं. सो फॉर दॅट पर्पज वी नीड टू गो आउट इन्सेरिनेट. किंवा एकदा फॉर एक्झाम्पल एखादा डेंग्यूचा पेशंट आहे, पेशंटचं ब्लड घेतलेलं आहे, ते सिरिंज आहे. आता ही सिरिंज जर आपण इकडे तिकडे जर फेकली गेली तर बाय चान्स the other person is carrying that syringe may get contamination. म्हणून for that purpose what we do, we incinerate that syringe. एक छोटंसं इन्सिनरेटर म्हणून एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट असतं, त्याच्यामध्ये सिरिंज घालायची, ते इन्सिनरेटर आतमध्ये सगळ्या करंटने आग जमा करतं, म्हणजे पेटवतं, अँड अल्टिमेटली दॅट पर्टिक्युलर सिरिंज विल बी गेट स्टरलाइज्ड. डायरेक्ट फ्लेम, रेड हीट आणि हॉट एअर ओव्हन हे वेगवेगळे प्रकार आहे बाय विच वन कॅन गो लागेल स्टरलायझेशन. This is the rotary mill air burner. स्टरलायझेशनचाच प्रकार आहे. This sterilization we usually do inside the laboratory. आपण दोन बर्नर्सच्या मध्ये जे करतो, see this, the burners are there and inside which we can go along with sterilizing it. Of course, the ovens मध्ये ठेवल्यानंतर then we will be able to. Moist heat sterilization. Moist heat sterilization मध्ये काय असणार आहे? Boiling, one of the best part. त्यालाच आपण काय म्हणणार आहे? That we go along with autoclaving. पाश्चरायझेशन, दुधाचं जे पाश्चरायझेशन आपण करतो की ज्याच्यामध्ये दुधामध्ये असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, दोज विल बी इझिली किल्ड आउट.
टिंडलायझेशन और फ्रॅक्शनल स्टरलायझेशन त्यालाही म्हणतात आपण. हा दुधाळ पद्धतीच असणारा एका मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी आपण टिंडलायझेशन प्रोसेस वापरली जाते. अँड ऑटोक्लेविंग इज वन ऑफ द बेस्ट मेथड टू स्टरलाइज द मीडिया अँड अदर कॉन्स्टिट्यूएंट्स विच आर प्रेझेंट इन द लॅबोरेटरी. सी दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ एन ऑटोक्लेव. हा लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, कारण हा ऑटोक्लेव आपल्याला आवश्यक आहे. इट विल बी हेल्पफुल फॉर अस इन अंडरस्टँडिंग what are the different types of sterilization. हा moisture sterilizer आहे. You can see here steam and air. म्हणजे steam इथं या पर्टिक्युलर चेंबर मध्ये जे काही तुम्ही गोष्टी ठेवणार आहे, या चेंबर मधल्या गोष्टी इथल्या इथं ठेवून त्यांना स्टरलाइज करायचं काम विथ द हेल्प ऑफ स्टीम आपण इथं करतो. करेक्ट. मग स्टीमच्या बेसिसवर करत असताना काय करणार आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की स्टीम स्टरलायझेशन ऑटोक्लेविंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टीम स्टरलायझेशन. म्हणजे स्टीम नुसती नसते, दिस इज स्टीम अंडर प्रेशर. म्हणून ही एक डायग्राम तुम्हाला दाखवतो. दिस इज अ व्हेरी बेसिक डायग्राम रिगार्डिंग लॅबोरेटरी ऑटोक्लेव इन विच वी आर स्टरलाइजिंग ऑल सॉर्ट ऑफ मीडिया inside this autoclave. The autoclave have different gauzes and safety valves and we can say the vessels as well. So structurally if we see, this is very similar to what a pressure cooker that we have at home. जो आपल्या घरी आपण भात शिजवण्यासाठी किंवा डाळ शिजवण्यासाठी जो प्रेशर कुकर वापरतो त्याचं जे प्रिन्सिपल आहे, इट इज व्हेरी सिमिलर टू दिस पर्टिक्युलर ऑटोक्लेव एज वेल. मग या ऑटोक्लेवचं स्टरलायझेशनची मेथड कशी असते, स्टीम अंडर प्रेशर. करेक्ट. मग स्टीम जनरेट करायसाठी तुम्हाला काय लागणार आहे, पहिले लागणार आहे हीट. थ्रू अ करंट अँड इलेक्ट्रिकल कॉइल वी गिव्ह हीट अँड द वॉटर स्टार्ट्स बॉईल. मग याचं टेम्परेचर कुठपर्यंत न्यायचं, नुसतं बॉइलिंग पर्यंत न्यायचं का, तर नाही. There is a specific temperature of 121 degrees centigrade where efficient sterilization would happen. पण हे जे स्टरलायझेशनचं जे टेम्परेचर आहे, this temperature is not only limited to steam, but it is related or it has a correlation with steam as well as what we can say, steam as well as pressure. Okay. मग प्रेशर जे डेव्हलप होतं, हे आपण झाकण बंद केल्यानंतर पूर्ण नॉब्स बंद केल्यानंतर प्रेशर डेव्हलप होतं. जसं कुकरमध्ये प्रेशर डेव्हलप होतं तसंच प्रेशर इथे डेव्हलप होणार आहे. अँड वन्स दिस प्रेशर इज बीन डेव्हलप, द प्रेशर हॅज टू बी मेंटेन ॲट 15 PSI, दॅट इज कॉल्ड ॲज पर स्क्वेअर इंच प्रेशर. 15 PSI प्रेशर जे असणार आहे, हे 15 PSI प्रेशर जे या प्रेशरमुळे अँड 121 डिग्री सेंटीग्रेडमध्ये विथ होल्डिंग टाइम ऑफ 10 to 15 मिनिट्स आपल्याला एफिशियंट स्टरलायझेशन मिळू शकतं. So this is how one can easily go along with sterilization of all sort of media which is present inside the laboratory. Of course, there are certain exceptions like sugar media may have some different point, but this method is one of the best method for killing microorganisms. Now, sterilization by using very low temperatures, freeze and thaw, freezing 4 to 7 degrees centigrade, freeze drying minus 20 degrees centigrade. And lyophilization is minus 196 degree centigrade. मग अशा वेळेस काय केलं जातं की जेव्हा एक्सपेरिमेंटली आपल्याला एखादी गोष्ट जर लागत असणार आहे, तर फॉर दॅट पर्पज वी कॅन गो अलॉंग विथ दिस पर्टिक्युलर पार्ट एज वेल. कसं, फॉर एक्झाम्पल इफ यू वॉन्ट टू स्टोर मायक्रोऑर्गॅनिझम फ्रॉम अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, ही मेथड सगळ्यात वन ऑफ द बेस्ट मेथड बाय विच lyophilization process would take place and minus 196 degree centigrade temperature can be maintained. Radiations ni काय? Non-ionizing radiations such as UV light, ionizing radiations such as X-ray, gamma rays and electromagnetic radiations. मग radiationsनी पण करले. फॉर एक्झाम्पल आता समजा आपण कन्सिडर करा की एवढी मोठी रूम आहे, या रूमला आपल्या स्टरलायझेशन करायचं आहे, तर ही एवढी मोठी रूमचं स्टरलायझेशन आपण सगळीकडे अल्कोहोल फेकू नाही शकणार. करेक्ट. किंवा हा सगळे रूम आपण ऑटोक्लेवमध्ये फिट नाही करू शकणार. सो फॉर दॅट पर्पज वी कॅन गो अलॉंग विथ रेडिएशन्स. इफ वी पुट इन UV light at different places over here, and if we move out and if we start the UV light, the UV light will be helpful for sterilization of the entire room. मग स्टरलायझेशन कसं केलं जातं, किंवा मीडिया किंवा ऑइल्स जनरली जे असतात त्यांना स्टरलाइज जर करायचं झालं तर वन ऑफ द बेस्ट मेथड इज द मेथड ऑफ स्टरलायझेशन बाय रेडिएशन्स. करेक्ट. रेडिएशन प्रमाणे आपण त्यांना स्टरलाइज करू शकतो. Filtration or mechanical methods, asbestos filter, that is SEES filter, sintered glass filter, Morton filter, filter candles, ceramics and Breckfield filters, and membrane filters like milliboron and ultra filters. So these are very different types of filtrations. काही इंजेक्टेबल्स, फॉर एक्झाम्पल काही जे इंजेक्शन्स असतात की जे हीटला आपण एक्सपोज करू शकत नाही, त्याच्यावर UV टाकू शकत नाही, तर असे बाय फिल्टरेशन ऑल्सो यू कॅन
developed a method by which this particular ingestions can also be sterilized. Correct? So this is one of the again best method for sterilization, and this is another different method for sterilization for specific contents. Specific जे कंटेंट असणार त्यांच्यासाठी ही उपयुक्त असणार. केमिकल मेथड मध्ये गॅसचे स्टरलायझेशन, गॅस कोणकोणचे वापरले आहेत? स्टरलंट, इथिलीन ऑक्साइड आहे, फॉर्माल्डिहाइड आहे, ओझोन आहे. These are different gases by which chemical sterilization would takes place. Disinfectants such as phenols and phenolics, alcohols, aldehydes, dyes, halogens and surface active agents हे disinfectant म्हणून. थोडासा एक डिफरन्स असतो डिसइन्फेक्शन आणि स्टरलायझेशन मध्ये. स्टरलायझेशन ने ज्या काही मेथड असणार आहे that will be killing all the organisms that is present over. Disinfectant is removing the maximum number of organisms from that particular surface may be called as disinfection. So त्या बेसिसवरती या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. Okay? So these are all the chemicals that can be utilized. Okay? So that's all for today, and thank you so much for your listening.